वॉटर कपनं जलयुक्त शिवारला नवं स्वरूप दिलंय। महाराष्ट्रात नवी क्रांती आणली। महाराष्ट्रात पाण्यापेक्षा मोठं काम असू शकत नाही असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप 2017 स्पर्धेतील विजेत्या गावांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात हा कार्यक्रम पार पडला। अभिनेता शाहरुख खान, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाउंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यावेळी उपस्थित होते। पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि किरण राव हे मात्र स्वाइन फ्लूमुळे आजारी असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही। त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी संवाद साधला। वर्धा जिल्ह्यातील काकडदरा या गावाला 50 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं। साताऱ्यामधील भोसरे आणि बीडमधील जायभाईवाडी या गावांना 30 लाख रुपयांचं दुसरं बक्षीस विभागून देण्यात आलंय। तर साताऱ्यातीलच बिदाल आणि बीडमधील पळसखेडा या गावांना 20 लाख रुपयांचं तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस विभागून देण्यात आलं। खरं तर या महाराष्ट्रामध्ये पाण्याचं काम करणं यापेक्षा मोठं दुसरं काही कामच असू शकत नाही। मला असं वाटतं की या जलयुक्त शिवारला एक नवीन रूप जर कोणी दिलं असेल तर ते वॉटर कपने दिलं। आणि ज्या प्रकारे याचा प्रचार आणि प्रसार या वॉटर कपच्या माध्यमातून झाला, अशा प्रकारचं जर काम या महाराष्ट्रात होत राहिलं, पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र आपण दुष्काळ मुक्त करू शकतो। ही ताकद ही तुमच्या सारख्या सर्व लोकांमध्ये या ठिकाणी आहे। 1.5-2 साल पहले तो इनका जो लगाव है कि महाराष्ट्र के अंदर पानी की जो स्थिति है वो बहुत अच्छी हो जाए, वो बहुत दिल से है। आदि जो बातें इन्होंने कहीं मुझे समझ भी नहीं आई थी, लेकिन ये लग हुए थे। तो प्लीज़ ऐसे मुख्यमंत्री के साथ, मुझे मालूम इन चीज़ों में काम लगता है, लेकिन ज़रूर बहुत ज़्यादा सफलता मिलेगी। और ये जो पानी की प्रॉब्लम है, जो सूखे की तकलीफ़ है, ये बहुत जल्द ही दूर हो जाएगी। सो थैंक यू फडणवीस साहब फॉर बीइंग सो अर्नेस्ट अबाउट द होल थिंग। महाराष्ट्रामध्ये मी राहिले, शिकले आणि काम केला, म्हणून महाराष्ट्र माझे घर आहे। आणि मला माहिती आहे की मराठी माणूस हट्टी असतो। पाणी, पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश हे महत्त्वाचे घटके आहेत। पाणी तर आपली जीवन रेखा आहे। वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यात भेदभाव न करता पाणी त्यांच्या संगोपन करते। म्हणूनच हे पुरस्कार जीवनाचा गौरव आहे। मराठी लोकांनी हे दाखवले आहे की पृथ्वी आपली माता आहे आणि आपण पाणी संवर्धन करून मातेचा गौरव केला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।